येतोय का सविताताई तुम्हाला? हो हो येत आहे. आवाज येतोय? हां. हो हो. तर सविताताई, आपण आता सगळे सुजोगच शिकतोय, सुजोग बेसिक आपण शिकतोय आणि तुम्ही पण क्लास लावला. आता हम्म. तुम्ही सांगताय की तुमच्या मुलाला समजा 15 वर्षापासून तो कोमामध्ये आहे, त्याच्यासाठी तुम्ही पण शिकत आहात. तर तुम्ही ह्या आधी पण सुजोग ट्रीटमेंट शिकला, ओके. तर त्यावेळेला काय हम्म. रिझल्ट आला आणि पण आता आपण मी फक्त मॅडम मी तुम्हाला जे ऑनलाईन शिकवलं तर त्याच्यामध्ये काय फायदा झाला, म्हणजे तो फायदा तुम्ही सांगितलात. तर जे आता आपल्यासोबत शिकत आहेत आणि हा व्हिडिओ जो पण ऐकतील त्यांना एक लक्षात येईल की सुजोग किती बेनिफिशियल आहे. तर सांगा. आणि तुमचा कॅमेरा थोडा जसा माझा चेहरा दिसतो तुमचा फक्त एवढाच दिसतोय, तर तो व्यवस्थित करा आणि सांगा तुमचं मनोगत, म्हणजे तुम्हाला आलेला. आणि यात मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की सुजोगची ट्रीटमेंट अशी अशी करा, तो ऑनलाईन सांगूनसुद्धा आपल्याला काय फायदा झाला तो सांगा. तर पहिली गोष्ट म्हणजे तो कोमात नाही मॅडम. आता हां. तो फक्त 22 दिवसच कोमात होता. मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू बाहेर निघाला तो. फक्त एवढंच की त्याची रिकव्हरी जी होती ती खूप स्लो होती. ओके. खूप स्लो होती. म्हणजे 2 महिन्याच्या बाळासाठी वगैरे असं. हं, हं. आणि आताही आहे रिकव्हरी. जशी आता ही सुजोग थेरपी सुरू केली, हं, हं. आता कसं फास्ट आहे. पहिले 2 बिस्किट खात होता, 2-3 बिस्किट त्याच्यावर खाय नाही. तर आता पूर्ण पॅकेट, समजा आज मी म्हटलं ना, आज चहासोबत पूर्ण एक बिस्किट मिळालं चालत गेली. आणि म्हणजे तोंडाची जे जबडा आहे आणि जी जीभ आहे त्याची मुवमेंट भरपूर वाढली त्याची. आणि हात पण पहिले उचलत होता तो, फक्त त्याच्या डाव्या हातात ती बॅलन्स नाही ना, तर थोडाफार बॅलन्स येऊन राहिला त्याच्यात. आणि पकड तर आहेच म्हणा, या हातात इकडच्या हातात तिकडच्या हातात पकड नाही आहे डाव्या हातात, पण उचलाचा प्रयत्न करून राहिला तो असा हां. थोडा थोडा थोडा. हा, उचलायचा प्रयत्न म्हणजे इकडच्या हाताचा त्याला माहिती इकडचा हात आपल्याला उचलता येते, पण तो तिकडचा हात पहिले उचलायला करून राहिला. आणि बाकी म्हणजे कसं आहे, पॉईंट दाबल्याच्या आणि असं ऍक्टिव्हपणा खूप आला त्याच्यात. तो ओके. स्वतः करायला पाहिजे. हा, त्याला म्हणतो उठ बेटा उठ, चालायचं आहे तुला, बोलायचं आहे ना, तर मानीने हो म्हणते, गड्यातून आवाजही काढते. आवाज तसा पहिले काढतच होता तो, म्हणजे 6 महिने झाले आवाज काढायला करून राहिला तो. अच्छा. आणि आता मान उचल केलं की मान उचलते, असा खांदे उचल म्हटलं की उचलले नाही जात, पण तो मामुली तो असा मुवमेंट करते. ओके. खांदे तिथे तिथं हलवते, उंच करते. एवढा दिसून राहिला फरक. हां. आणि आता हे किती दिवसात झालं, म्हणजे जशी आपण आता एक गृहीत धरूया की 8 एक दिवस झाले असतील, 8 किंवा 10 दिवस ना? 8 दिवस, हा 8 दिवसात नाही. हां, 8-10 फक्त दिवसात. कालपासून जास्त वाटून राहिलं. अच्छा, काल इम्प्रूव्हमेंट. जास्त, हा काल जास्त वाटली. मी तुम्हाला म्हटलं ना, बिस्किट खाल्ले त्यांनी आज सकाळी काल संध्याकाळी. खाते तो, चारलं की खाते तो, चावते तो, पण मुवमेंट जी आहे ना ती फास्ट दिसून राहिली, फास्ट. ओके, व्हेरी जसं गुड. पहिले स्लो होती, आता फास्ट झाली. आणि डोळ्याची पण जे पाहे ना तो व्यवस्थित पाहे, तसे पहिले व्यवस्थितच पाहे, पण आपल्याकडे असे टिकून राहते स्थिरता. अरे डोळ्याची वा. जी स्थिरता आहे ना, हा ती थोडीशी अशी स्थिर दिसून राहिली. म्हणजे टिकून राहते आपल्या डोळे. नाही तर काय, त्याचे डोळे आपल्याला पाहते, पटकन इकडे जाईन तिकडे जाईन, वर पाहिन खाली पाहिन, आपल्यावर टिकून नाही राही. आता कसं असं आपल्याला एकटक पाहते तो. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही मला एक सांगा, इन शॉर्ट तुम्ही मी जेव्हा ऑनलाईन तुम्हाला मदत केली की तुम्ही अशा अशा पद्धतीने स्वतः तुम्ही पेशंटची ट्रीटमेंट हा देताय, म्हणजे तुम्हाला काहीही नॉलेज नव्हतं, पण मी तुम्हाला सांगितलं तुम्ही असं असं करा. ज्या पद्धतीने हो. तुम्ही सुजोगची ट्रीटमेंट दिली, तर तुम्हाला हम्म. इन शॉर्ट तुम्ही काय म्हणाल, थोडक्यात तुम्हाला काय सांगावंसं वाटेल या सगळ्यांना ज्या शिकतायत त्या, की सुजोगमधला हो, तुमचा विश्वास किती वाढला तो सांगा आता. विश्वास तो होताच पहिली, पण आता कारण माझ्यावर ट्रीटमेंट केली तर मला विश्वास होताच. पण कसं मॅडम, आता तुम्ही सांगून राहिलाय आणि आम्ही करून राहिलो, ते आता तुम्ही सांगितलं ना त्याच्यात एवढा फरक आहे, म्हणून असं वाटतं तुम्ही पाहिल्यावर अजून फरक पडेल. आहे, खूप फरक आहे. पण अरे. सुजोग थेरपी म्हणजे फरक म्हणजे एवढ्या वर्ष आम्ही त्याला ॲक्युपंक्चर केलं, एवढं ॲलोपॅथी दिली, एवढं आयुर्वेदिक दिलं, होमिओपॅथी दिलं, म्हणजे ट्रीटमेंट सगळंच केलं, असं कोणतंच सोडलं नाही त्याचं. ही पण ट्रीटमेंट केली, पण कसं डॉक्टर येतात आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस येईन, त्यांचं करतात ते चालले जातात. पण तुम्ही कसं असं कंटिन्यू आमच्याकडून करून घेता तुम्ही, की हे सातत्य. इतक्या वेळ हो. करा, तितक्या वेळेस करा. डॉक्टर सांगत नाही, घरी येऊन ते स्वतःच स्वतः करतात. पण आता कसं तुम्ही सांगून राहिला कंटिन्यू दिवसातून 3 वेळा करा,
किंवा हे 4 वेळा करा, किंवा मग आता आपल्याला त्याला माहिती आहे झेपून नाही राहिलं तर आपण एकच वेळ करतो. पण डॉक्टर सांगत नाहीत हे बिलकुल असं. हे असं बिलकुल सांगत नाही. जसं तुम्ही सांगितलं ना आमच्याकडून करून घेऊन राहिल्या, ते आता आपल्या प्रत्यक्षात भेट नाही, पण आपण व्हिडिओ कॉलवरूनच म्हणा त्याचं सांगणं चालू आहे, मग करणं चालू आहे. पण आहे, फरक आहे, भरपूर फरक आहे. व्हेरी गुड. म्हणजे एवढ्या मोठ्या आजारात आज 15 वर्षाचा पेशंट आहे आणि त्याच्यावरती एक आई उपचार करते. मला हे सगळ्यांना ह्यांना सांगायचं आहे की डॉक्टरांना आपण पैसे देतो ते तर ठीक आहे, ते करावंच लागतं. पण जर त्याला ॲडिशनल आपली पण सप्लिमेंट आपण दिली त्याला ट्रीटमेंट, तर तो बेनिफिट होतो. हे तुमच्या म्हणजे तुम्ही जेव्हा ही अप्लाय केली ही सुजोग थेरपी, तर तुमचा विश्वास बसला. विश्वास नाही, होताच, विश्वास पण आहे. अशा केसमध्ये आपल्याला खूप कमी वाटतं की होईल का, पण तो विश्वास तुमचा वाढला आहे. म्हणजे त्याचं खाण्याचं जी मुवमेंट आहे त्यामध्ये पण बराच फरक पडला आहे. ती खूप म्हणजे कौतुकाची मेन म्हणजे गोष्ट आहे. तो स्वतःही रिस्पॉन्स देऊन आला. त्याला म्हणतो बेटा तुला उठायचं आहे ना, तुला चालायचं ना, आणि न हो म्हणते, किंवा मग हुंकार देते, म्हणते, असं म्हणते. त्याचा पण रिस्पॉन्स दिसून राहिला आणि आपण करून राहिलो, मेहनत घेऊन राहिलो. त्याच्यामुळे मग चांगलं दिसून आलं. मेन म्हणजे तुम्ही जे सांगून राहिले त्याच्यापासून साईड इफेक्ट काहीच नाही आहे. नाही, 1% नाही आणि आहे. हो, काहीच नाही आहे. आणि मेन म्हणजे आपण स्वतः करतो ना ती ट्रीटमेंट, त्याच्यातनी फरक पडते अजून. त्या स्पर्शाचा पण फरक पडतो ना, कारण आपण कसं हा, हळूहळू आपण बघतोय तो कसा रिस्पॉन्स देतो. जर असं वाटलं की हा, त्याला त्रास होतो किंवा तो रिॲक्ट करतो, त्यावेळेला आपण थांबवू शकतो, वाढवू शकतो. तर सुजोग हो, थेरपी खरोखरच 8 दिवसात जरी शिकलात ना, आता ही जी सगळे 8 ते 10 दिवसाचा मिनिमम असतो. पण याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बॉडीचं नॉलेज तर येतच येतं, पण तुम्ही अशा जर एवढ्या दीर्घ आजारामध्ये जर तुम्हाला फायदा होतो आहे, तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये निश्चितच होतो, हेच मी सगळ्यांना सांगत आहे. आणि त्याचं हो, मलाही आता वाटते की नाही, खरंच म्हणजे प्रत्येक व्यक्तीला घराघरामध्ये हे यायलाच पाहिजे. तर आपण अनेक आजारांमध्ये याचा उपयोग होतो आहे. आणि म्हणून मी आता तुमचं रेकॉर्डिंग पण करत आहे, जेणेकरून मी लोकांपर्यंत पोहोचू शकते की सुजोग थेरपी जर हो. एखाद्या व्यक्तीला जरी आली तरी तो खूप मोठ्या आजारातल्या आजारामध्ये पण संकटकाळी तो ट्रीटमेंट देऊ शकतो. बिना औषधी बिना गोळ्यांनी पण फायदा आहेच. पण म्हणजे मॅडम तो जर चांगला झाला आणि तो उठूनही बसला ना, माझ्यासाठी हे खूप आहे. मी तुमच्यासोबत कुठेही यायला तयार आहे मग. अनुभव सांगायला काही नाही नाही, हा अनुभव इतकं खूप म्हणजे झाला आहे. कसं. आपण करूया, तोच प्रयत्न करतोय आपण. हा, तेच म्हणत मी उलट तुम्हाला तुमच्यासोबत कुठेही यायला तयार आहे. कारण मी आता 15 वर्षापासून त्याच्यासाठी घरातच आहे. हो. निश्चित मग आता निश्चित. ते हो, एवढा फरक दिसून राहिला की मग कोणालाही हो ना, नाही येस, एवढ्या आपला याच्यातून उद्देशच तो चांगलं. आहे. तेच ना. प्रत्येकाकडे बघा, 15 वर्ष म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही आहे. एवढ्या काळामध्ये तुम्ही जे एक मेहनत घेताय, पण इम्प्रूव्हमेंट असते पण हळूहळू आहे. पण जेव्हा तुम्ही हळूहळू. ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा ती एक इम्प्रूव्हमेंट जास्त दिसलं, तर तुमच्या होप्स वाढल्या. ही खूप महत्त्वाची हम्म. गोष्ट आहे. आणि हा, आईच्या तेच स्पर्शाने ना. ती एक जाणीव वेगळीच होते. म्हणजे घरातील हा, व्यक्ती जी सेवा करू शकतो, तो बाहेरचा व्यक्ती जो येतो तो करतो, असं नाही आहे. पण तो त्याच्या हा, याने करतो, कधी येतो कधी येत नाही. पण तुम्ही त्याची जी दिवसातून 3 वेळा, आणि पुन्हा एक आपल्याला ओंकाराचा त्याला जो झाला होता फायदा, तो तुम्ही नियमित हा. करताय. आणि त्याच्यात काय जाणवतं ओंकाराबद्दल पण सांगा, की आपण जेव्हा त्याला त्यांनी ओंकार ऐकलं. केलं ना, आपण कसं पहिल्या वेळेस लावलं तेव्हा त्यांनी तसं केलं. आता त्याला माहित आहे हे ऐकायचं आहे आपल्याला, तो तयारीत राहते आता बिलकुल. अरे वा. त्याला म्हणतो बोलायचंय, ऐक बेटा. पहिले तयारीत राहते, तो ऐकते, पूर्ण ऐकते. कधी कधी ऐकता ऐकता झोपून जाते. रोज रात्री लावून देते मी, तर ऐकता ऐकता झोपून जाते. आता हे केलं तेव्हा सुरुवात, म्हटलं हे लावून दिलं आता शुभम, आता झोप तू, शांत झोप, ऐकत जा आणि झोपून राहा. हो म्हणते आणि ऐकते. मग तो झोपला की त्याचे पप्पा मग हेडफोन वगैरे काढून घेते, मोबाईल काढून घेते. अरे वा. म्हणजे त्याला आधी ते दोन रात्रीची झोप येत नव्हती ना, थोडं कमी यायची, मला वाटतं डिस्टर्ब करायचा. ती झोप येते का पूर्ण? मॅडम आता कसं जागच्या जागेवर म्हटल्यावर तो दुपारी झोप घेऊन घेते. हां हां, मग झोपतो हा, कधी तुम्ही? हेडफोन ओंकार कधी लावतो आणि झोपतो कधी, कोणत्या वेळेला? मी सकाळी लावते उठल्याबरोबर. आता दुपारी चेअरवर वगैरे बसल्यावर लावतो तर तेव्हा काही नाही ऐकते तो. पण रात्री झोपायच्या लावते ना, तेव्हा त्याला सांगते मी आता झोपायचंय बेटा. पहिले कसं तो जागी राहत होता, तरी पण 11:30-12 वाजेपर्यंत तो जागी राहते. तो जेवण झाल्यावर एक झोप घेऊन घेते आणि रात्री मस्त झोपते. पण झोपते आता पहिल्यापेक्षा, आहे फरक. येस, हो. खूप छान संदेश जातोय लोकांपर्यंत. आपण या ज्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय, पण खरंच करायला पाहिजे. थँक्यू. दुर्लक्ष म्हणजे आता आधी त्याच्यात छोट्या छोट्या त्याचे घरी आणलं तर डोळे नव्हते उघडले त्याचे. मेन म्हणजे तोंडाची हालचाल काहीच नव्हती. 9 महिने लिक्विडवर होतं, मी सांगितलं ना तुम्हाला. 9 महिने लिक्विडवर, आणि त्याला होटा हालताना पाहिलं, त्याची जीभ हालताना पाहिलं. त्याच्यामुळे मग कसं त्याला एवढ्या
पासून काढलं ना, मग हे आम्हाला फास्ट वाटून राहिलं. ओके सुजक थेरपी जी आहे ते फास्ट वाटून राहिले. छान हा, छान. फरक आहे, भरपूर फरक आहे. ओके, थँक्यू.